देईल. तर 6 फेब्रुवारीपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राज्यसभेवर शरद पवार यांना पाठवण्यासाठी सर्वाधिक आग्रही होते. हे आपल्याला त्यांच्या आपण आत्ताच ऐकलेल्या बाईट्समधूनही दिसलं. जवळपास रोजच प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत हे राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव घेऊन तेच त्यासाठी कसे योग्य आहेत असं ठासून सांगत होते. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या यादीत त्यांच्याच पक्षातील प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव असूनही राऊत मात्र शरद पवारांच्या नावावरून इंचही हललेले दिसले नाहीत. मात्र आता ते गेले काही दिवस बॅकफूटवर आलेलेही दिसते. पण गेल्या काही आठवड्यांपासून शिवसेनेची ठाकरे काँग्रेसकडूनही राज्यसभेसाठी उघड इच्छा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यसभेची एक जागा महायुतीत महाविकास आघाडीत वादाचा मुद्दा ठरू शकते का असा नवा प्रश्न निर्माण झालाय. या सर्व बाबींसह भाजपच्या भूमिकेवर आणि झेडपीत निर्माण झालेल्या नवीन समीकरणांचा पण आपण आपल्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये आढावा घेणार आहोत. त्यापूर्वी आपण दुसरा प्रश्न पाहायला जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न आहे, राज्यसभेच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीतील पक्षांचे बदललेले सूर महाविकास आघाडीतल्या फुटीचे संकेत असू शकतात का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. आपलं मत जरूर आम्हाला कळवा. आता या पुढच्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्याआधी एका गोष्टीची आधीच माहिती देते, ती म्हणजे विधिमंडळामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कुणाचे किती आमदार आहेत याच्यावरती सुद्धा आपल्याला एक नजर टाकायची आहे. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात की सध्या संख्याबळ काय आहे. आमदारांची संख्या आपण बघतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 20, काँग्रेसकडे 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 10. आता आमदारांचं संख्याबळ पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे की महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष हा ठाकरेंचा आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी त्यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरते. आणि त्यातच गेल्या 3 आठवड्यांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शरद पवारांच्या नावाचा आग्रह धरला होता. तो कसा बदलत गेला तेही आपण पाहिलं. नेमकं तेव्हाच त्यांच्याच पक्षातील आमदार आदित्य ठाकरेंचा एक सूर पुढे येत होता. आणि म्हणून आमचा आग्रह आहे की आमचे दोन्ही राज्यसभाच्या सीट ह्या महत्वाच्या आहेत आणि त्यांच्यावर दावा आमचा आहे. हा दावा एका बाजूला लॉजिकल आणि प्रॅक्टिकलच्या बाजूने बोलतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संख्याबळ जर पाहिलं आणि एमव्हीचं जे काही संख्याबळाचं प्रिन्सिपल जर पाहिलं तर तो आम्हाला मिळालं पाहिजे. कारण 2020 मध्ये आम्ही एक सीट एनसीपीला दिली होती तशी. ही चर्चा पुढे अशीच सुरू राहणार. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी.